नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसहित. आज आपण ऐकणार आहोत अथ ध्यानम. ध्यान श्लोकांच्या अर्थाचं रहस्य आज आपण ऐकतोय. हा जो ध्यानाचा श्लोक आहे ना, त्यातसुद्धा एक गूढ आहे. रामरक्षा स्तोत्रात या प्रारंभीच्या ध्यान श्लोकाव्यतिरिक्त आणखीनही काही ध्यान श्लोक आलेले आहेत. त्याचं विवेचन आपण त्यावेळी ऐकणार आहोत. प्रथम ध्यान श्लोक काय आहे तो आपण बघूया. आपण श्लोक म्हणूयात. ध्याये दाजानुबाहून धृतशरधनुष्यम बद्ध पद्मासनस्थम. अन्वय ऐकूयात. ध्यायेद आ जानुबाहू धृतशरधनुष्यम बद्ध पद्मासनस्थम. आता आपण एक एक शब्दांचा अर्थ बघूयात. ध्यायेत ध्यान करावं. ज्या प्रभू रामचंद्रांचं कवच स्तोत्र मंत्र पठण करायचं आहे त्या प्रभू रामचंद्रांची कशा प्रकारची मूर्ती अंतःचक्षूंसमोर ध्यानी आणावी याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. आजानुबाहुम म्हणजे आ म्हणजे पर्यंत, जानू म्हणजे गुडघे, बाहू म्हणजे हात, म्हणजेच ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात इतक्या लांबीचे आहेत अशा प्रभू श्रीरामचंद्रांचं ध्यान करावं. धृतशरधनुष्यम, बाण आणि धनुष्य हातात धारण केलेलं आहेत अशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. बद्ध पद्मासनस्थम म्हणजे आसनाचे जे पद्मासन, बद्ध पद्मासन, सिद्धासन असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी एक बद्ध पद्मासनस्थम. बद्ध पद्मासनामध्ये स्थित असलेल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. योग मार्गातील एक महत्त्वाचं हे आसन आहे जे सिद्ध झालं असताना मन एकाग्र होण्यास, खेचरी मुद्रेसारख्या अनेक मुद्रा आणि सिद्धी प्राप्त होण्यास मदत होते. साधकाने अधिकारी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या आसनात स्थिर होण्याचा अभ्यास करावा. पीतम वासो वसानन नवकमलदल स्फरतिनेत्रम प्रसन्नम. पीतवासो वसानम म्हणजेच पिवळं रेशमी वस्त्र म्हणजे कद म्हणजेच पीतांबर, शास्त्रोक्त सकच्छ नेसलेल्या, सकच्छ म्हणजे कासोटा घातलेल्या, सकच्छ नेसलेल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. सकच्छ पीतांबर नेसून ध्यानास बसलं असताना मूलाधार चक्राला आधार मिळतो. ते चक्र जागृत होऊन कुंडलिनी शक्ती जागृत उत्थापित होण्यास मदतही होते. नवकमलदल स्फरतिनेत्रम म्हणजे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांबरोबर जणू काही स्पर्धा करत आहेत असे ज्यांचे डोळे म्हणजेच कमलनेत्र मनोहर आहेत अशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. प्रसन्नम सतत आनंदी, प्रसन्न चेहरा, प्रसन्नमुखी अशा प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. वामांकारूढ सीता मुखकमलमिलल लोचनम नीरदाभम. वाम म्हणजे डाव्या, अंक म्हणजे मांडीवर, आरूढ बसलेल्या, सीता मुखकमल म्हणजे सीतेच्या मुखकमलाकडे, मीलत लोचनम संधी होऊन मिल्ललोचनम असं झालेलं आहे. दृष्टी मिळवलेल्या खेळवलेल्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. नीरदाभम म्हणजे नीरद म्हणजे मेघ, आभा म्हणजे तेज, आभम म्हणजे तेज असलेल्या, तेजपुंज असलेल्या, निळ्या मेघांप्रमाणे कांती असलेल्या श्री प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. नानालंकार दीप्तम दधथ मुरुजटाम मंडनम रामचंद्रम. नानालंकार दीप्तम म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार धारण केल्यामुळे तेजपुंज दिसणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं ध्यान करावं. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या दिव्य प्रभेमुळे अलंकार दैदिप्यमान दिसत आहेत आणि त्या दैदिप्यमान अलंकारामुळे प्रभू रामचंद्र अधिकच तेजपुंज दिसत आहेत असा परस्परावलंबी भावार्थ इथे जाणवतोय. दधत मुरुजटान, उरुजटा म्हणजे मोठ्या, मनोहर अशा जटा
की ज्या जटांकडे पाहत असताना भान हरपून जावं. दधतम म्हणजे धारण केल्यामुळे, या जटा म्हणजे त्यांचे आभूषणच आहे. मंडनम अतिमंडित म्हणजेच अतिशय शोभून दिसणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं. रामचंद्रम हे सगळं आत्ता वर्णन आपण ऐकलं ना, त्या प्रभू रामचंद्रांचं ध्यान करावं असं बुध कौशिक ऋषी सांगतात. हा ध्यान श्लोक म्हणजे एक मोठं गूढच आहे. या ध्यान श्लोकात गूढ रहस्य आहे. कारण प्रभू रामचंद्रांचं ध्यान करताना एकूण 10 प्रकार सांगितलेले आहेत. एकाच ध्यानमूर्तीमध्ये असे एवढे प्रकार कधीच संभवतच नाहीत आणि प्रत्यक्षात तर ते शक्यच नाही आहे. दधत मुरुजटा मंडनम म्हणजे रामाचं ध्यान म्हणजे वनवासी रामाचं तापसी वेशातील ध्यान होईल. तर नाना अलंकार दीप्तम म्हणजे रामाचं ध्यान म्हणजे राजोपभोग भोगणाऱ्या राजा प्रभू रामचंद्रांचं ध्यान होईल. तसंच बद्ध पद्मासनस्थम म्हणजे योगासनात स्थानापन्न झालेल्या ध्यानमग्न योगी रामचंद्राचं ध्यान होईल. तर धृतशरधनुष्यम म्हणजे युद्धासाठी तयार असलेल्या धनुर्धारी रामाचं ध्यान होईल. अशी वेगवेगळी ध्यानं एकाच ध्यानमूर्तीमध्ये आणणं अव्यवहार्य आणि असंभवनीयच आहे. पुण्यातल्या शनिवार पेठेत एका राम मंदिरात प्रवचन करीत असताना मी हे सगळे विचार मांडले होते. तेव्हा उपस्थितांपैकी काही भगिनींनी सांगितलं की अशा प्रकारचं ध्यान असलेली मूर्ती पुण्याजवळ कुठेतरी आहे आणि आपण ती पाहिली आहे. कुठे आहे ते आज आम्हाला काही स्मरत नाही आहे, परंतु अशी मूर्तिकारांनी घडवणं वेगळं आणि प्रत्यक्षात असं रूप धारण करणं वेगळंच आहे. प्रभू रामचंद्रांसारख्या साक्षात महाविष्णूच्या अवतार विभूतीला अशा तऱ्हेचं रूप धारण करणं शक्य असलं तरी व्यवहारात त्याचं प्रयोजन नाही. रामरक्षेचा पाठ करीत असताना ध्यान श्लोक म्हणणं आवश्यकच आहे, कारण उपासनेचाच तो एक तांत्रिक भाग आहे. परंतु विशिष्ट कामना योजून उपासना करताना मात्र त्या कामनेनुरूप त्या ध्यानातील म्हणजे संपूर्ण ज्ञानश्लोक म्हणत असताना देखील विशिष्ट ध्यानमूर्ती आपल्या मनःचक्षूंसमोर आणावी. आपली योग मार्गात उच्चतम प्रगती व्हावी यासाठी बद्ध पद्मासनस्थम पीतम वासु वसानन दधत मुरुजटाम मंडनम अशी रामचंद्रांची ध्यानमूर्ती मनःचक्षूसमोरच आणावी. एखाद्याच्या विवाहात अडचणी येत असतील, अगर संसारात पती पत्नींमध्ये मतभेद होऊन भांडणं जर होत असतील, तर वामांकारूढ सीता मुखकमल मिलल लोचनम अशी ध्यानमूर्ती मनःचक्षूंसमोर आणावी आणि रामरक्षेची उपासना करावी. पंडित सातवळेकर यांनी लावलेला रामरक्षेचा एक वेगळाच अन्वयार्थ पुरुषार्थ या मराठी नियतकालिकात जुलै 1952च्या अंकात रामरक्षा स्तोत्राचा विचार या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला आहे. सातवळेकर यांना फक्त वेदांचं प्रामाण्य मान्य होतं. प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथसंपदा म्हणजेच वेद. या वेदांच्या आधारावर भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सातवळेकर यांनी अविश्रांत परिश्रम केले. त्यांनी रामरक्षेच्या संहितेत म्हणजे श्लोकात सुधारणा सुचवलेल्या आहेत. रामरक्षेच्या ध्यान श्लोकात असं वर्णन केलेलं आहे की रामाने बद्ध पद्मासन घालून हातात धनुष्यबाण धरलेला आहे. डाव्या मांडीवर सीता बसलेली असून तिच्या मुखकमलावर श्रीरामांचे डोळे खिळलेले आहेत. त्या 3ही गोष्टी एकाच वेळी साधणं अशक्य आहे. बद्ध पद्मासनात उजवा हात पाठीच्या मागील बाजूने घेऊन उजव्या पायाचा अंगठा धरावा लागतो आणि डावा हात पाठीच्या मागील बाजूने घेऊन डाव्या पायाचा अंगठा धरावा लागतो. धनुष्य धरणं या अवस्थेत अशक्यच आहे. शिवाय धनुष्य धरायचं तर उभं राहणं आवश्यक आहे. त्यामुळे सीता मांडीवर बसणं हेही अशक्यच आहे आणि म्हणूनच पंडित सातवळेकर बद्ध पद्मासनस्थांच्या ऐवजी हेमरत्नासनस्थम असा पाठ सुचवतात. त्या काळात अनेक विद्वानांनी पंडित सातवळेकर यांच्यावर त्यांनी सुचवलेल्या दुरुस्तीबद्दल टीकाही केलेली आहे. हेमरत्नासनस्थन
याचा अर्थ हिरे जडित सुवर्णांच्या आसनावर किंवा सिंहासनावर पाय सोडून बसलेला राम आणि त्याच्या मांडीवर म्हणजे अंकारूढ बसलेली सीता असा होतो. ध्यानमूर्ती ही ध्यानावस्थेतीलच हवी अशी प्रतिमा लेखकांनी बनवून घेतलेली आहे. ती अशी: पंडित सातवळेकर हे वेदशास्त्र संपन्न गृहस्थ होते हे जरी खरं असलं तरी साक्षात शिवशंकरांच्या मुखातून उमटलेल्या वेदवाणीत बदल करण्याचा पंडित सातवळेकर यांनाच काय पण कोणाही विद्वान पंडित व्यक्तीला देखील अधिकार नाही. ध्यानमंत्रातील त्या उल्लेखाचा वेगळाच अर्थ, वेगवेगळे रहस्य सद्गुरू कृपेने आणि साक्षात भगवान श्री शिवशंकरांच्या कृपानुग्रहामुळे उलगडले गेलं आहे. सद्गुरू गुळवणी महाराज साक्षात शिवशंकरांचा अंशावतार असल्याची अनेक संतांना प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे, प्रचिती आलेली आहे. लेखकाची तर तशी दृढ श्रद्धाही आहे. मला उलगडलेलं रहस्य उत्सुक वाचक आणि रामरक्षेचे उपासक साधक यांनाही समजावं आणि आजपर्यंत रामरक्षेचे केवळ यांत्रिक पठण करणाऱ्यांना यातील संपूर्ण रहस्य समजल्यामुळे त्यांची दिव्य अनुभूती घेणं सुलभच व्हावं यासाठी हे रहस्योद्धारण करीत आहे. रामरक्षा ही वेदभाषा कशी आहे? नीलकंठ चतुर्धर हे महाभारताचे भाष्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी रामरक्षा व्याख्यान या रामरक्षेवरील विवेचनात्मक भाष्यात रामरक्षेबद्दल असंही म्हटलेलं आहे की रामरक्षा हा रामायणाचा, रामायणरूपी वृक्षाचा अंकुर आहे. गायत्री मंत्र हे बीज आहे, वेद हे मूळ आहेत आणि मोक्ष हे महाफळ आहे. हे भाष्य मंत्र रामायण या नावाने प्रसिद्ध आहे. यावरूनच रामरक्षेला वेदांता इतकंच महत्त्व आहे आणि ते सिद्धही होतं. ध्यायेत, ध्यायेत म्हणजे ध्यान करावं. ज्या प्रभू रामचंद्रांची कृपा आणि प्रेम संपादन करण्यासाठी आणि रामरक्षा स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे फलश्रुती प्राप्त करून घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांची कशा प्रकारची मूर्ती अंतःचक्षूंसमोर आणावी याचं वर्णन या श्लोकात केलेलं आहे. असं यापूर्वी केलेल्या विवेचनात्मक रहस्योद्धारणात म्हटलेलं आहे. परंतु साक्षात शिवशंकरांनी वेगळ्याच उद्देशाने हे ध्यान बुधकौशिक ऋषींच्याकडून लिहून घेतलेलं आहे. ध्यायेत, ध्यायेत म्हणजे साधकांनी स्वतः ध्यानधारणा करावी, म्हणजेच अनेक गुह्य गोष्टी चिदाकाशात प्रत्यक्ष दिसतील आणि आपणही म्हणजे सर्व साधकसुद्धा ऋषित्व प्राप्त करून घेऊ शकू. कृष्णानंद लिखित आणि सौ मंजिरी जोशी यांनी अनुवाद केलेले प्रकाशाच्या वाटेवर हे पुस्तक आणि श्रीयुत परमहंस योगानंद यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकाचा मराठी अनुवाद योगी कथामृत ही 2 पुस्तकं साधक वाचकांनी अवश्य वाचावीत. म्हणजेच मी वर जे म्हटलेलं आहे की साधकसुद्धा ऋषित्व प्राप्त करून घेऊ शकेल त्याचा संदर्भ लक्षात येईल. आता ध्यानश्लोक आपण पुढे बघणार आहोत, पण उद्याच्या भागात. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम.